ऋषी व्लॉगर झोपातून उठला का नवीन असतंय रोजच एक लफड आणि पाटात पोहणाऱ्या पोरांचे केले गायब कापड. जय बाबा चमत्कार. इसका कारण नरेंद्र मोदी. तर मंडळी झालं असं का तुमचा ब्लॉगर आज लागला होता बकासूर घेऊन डायरेक्ट वावर वखरायला. कारण या वावरामध्ये ना आपल्याला टाकायचंय कांद्याचं रोप. कांद्याचं रोप म्हणजे कांद्याचं उळं बरं का. आता बऱ्याच ठिकाणी उळं म्हणतात, रोप म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात तेवढं कमेंट करून सांगा बरं का. तर मंडळी आता विषय असा आहे का वावर वखरून तुमचा ब्लॉगर चालला होता घरी. तेवढ्यात मी पोहोचलो होतो घरी आल्याच्या नंतर पाहत होतो काय इकडं आमचे नाना डायरेक्ट नाही झाले आणि आमच्या मल्लोची डायरेक्ट कटिंग करावी लागली. तो कटिंग करायला ऐकत नव्हता, त्याच्या मम्मीने दाबलं ना बोलणार खटक्यावर बोट जागेवर पलटी. हॅलो. म्हणजे आता म्हणशाल का हा माणूस कोण होता. तर मित्रांनो आपले मित्र आहे ना व्हिएतनामला फिरायला गेलते. तर त्यांनी त्या माणसाला हे म्हणायला लावलं होतं. तेवढ्यात मलूचं टकलं झालं भाऊ. गोड गोड बोलून का ना त्याचं अख्खं छप्पर उडावलंय गाड्या. मग काय तुमचा व्लॉगर आला होता डायरेक्ट गावठी सफरचंदाच्या प्लॉट वरती. म्हणजे कसं लावलं तामटन झालं बामटन. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. मग नादखुळान जळगाव तुळा करीत आपली शिजुका घेऊन निघालो होतो घरी. तेवढ्यात हे पोरं मला पाटात पोहताना दिसले. मग काय पाटावर त्यांचे कपडे ठेवले होते, उचलले कपडे टाकले शिजुकाच्या डिक्कीमध्ये. आता डिक्कीमध्ये म्हणजे कसं पुढे ठेवले आणि त्यांना लावलं ना माग पळायला. आता तुमच्या ब्लॉगरला ना अशा रिकामट्या उठ्या रेटाला येत आहे. मग काय जय बाहिष्मते म्हणत तुमच्या ब्लॉगरनं गाडी फोकारीत आणली, निडेव मोरीव त्यांचे कपडे ठेवून दिले. त्यात ते पोरं पानं कसे पळत आहे. चायला म्हणे नादखुळान जळगाव धुळच काम झालंय. तुम्हाला एंटरटेन होतंय आणि यांना मी पाटापाटानं उघडं नागडच पळायला लावलं. या गोष्टीच्या बदल्यामध्ये तुम्ही एक लाईक ठोकलाच पाहिजे. कारण मी जर या पोरांच्या हाती लागलो असतो ना तर यांनी मला लय तुडावलं असतं. पण तेवढी त्यांच्यात हिंमत नाही. कारण कसं तुमचा ब्लॉगर एकदम डेंजर आणि खतरनाक माणूस म्हणजे कसं स्वतः पाहून मोकार बदके खाऊ. तेवढ्यात उघडा कोयनेश भाऊ आपल्या गाडीवर टाकून घेतला सीईओ ऑफ उघडी संघटना. त्यांच्या सगळ्यांच्या हालबांड्या करून ऋषी ब्लॉगर निघाला होता घरी जाऊन मग माय हालबांड्या चालू झाल्या. पप्पा म्हणे आपल्याला तांबाटे फावरायला जायचं. मग घेतलं बेनूया. मग ऋषी ब्लॉगरचे पानं कसे पंप घेऊन हलवते. देतदानकन श्रीलंकाचा विषय बरं का मित्रांनो. तुम्हाला एकच सांगणे, तुम्हाला जर गावठी सफरचंदांबद्दल अजून काही माहिती असेल तर मला सांगा. त्याचे पानं लय गोळा व्हायला लागले राहून. तेवढं आपल्या पेजला फॉलो नक्की करून घ्या बरं का.